नमस्कार, मी बसवराज पाटील आपले स्वागत करतो आपल्या YouTube चॅनेलवर, ज्याचे नाव आहे कथा संग्रह. मित्र मैत्रिणींनो, आपल्याला या चॅनेलवरती विविध कथा ऐकायला मिळणार आहेत. या कथा हिंदी मराठी या दोन भाषेत असतील. या कथेत कोणताही प्रसंग आपल्या सभोवताली घडणाऱ्या प्रसंगाची मिळता जुळता असेल तर तो केवळ योगायोग समजावा, कारण या कथा काल्पनिक व लेखकांच्या विचारातून लिहिलेल्या आहेत. अशा प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीला चालू करा, ज्यामुळे आपल्याला नवीन व्हिडिओ अपलोड केल्याची नोटिफिकेशन मिळेल व आपल्याला नवनवीन कथा ऐकायला मिळतील. धन्यवाद. चला तर ऐकूया आजची कथा. आजपासून ऐकूया एक अनोखी कहाणी, नकळत जुळले नाते. लेखिका प्रतीक्षा बागडे. नकळत जुळले नाते भाग 1. मे आय कम इन सर. विराजची असिस्टंट पूजाने त्याच्या केबिनच्या दरवाजावर नायक केलं. येस कम इन. हातातली फाईल बाजूला ठेवत तो म्हणाला, सर बाहेर डायरेक्टर देशमुखांनी पाठवलेली पेशंट आलीये, तिला आत पाठवू का? थोडं थांबायला सांग त्यांना, एका केसची स्टडी करतोय. तसंही त्यांनी 12ची अपॉइंटमेंट घेतली ना? हा ओके सर. पूजा निघून गेली. विराज पुन्हा फाईल चेक करू लागला. तेवढ्यात त्याचं बाहेर गेलं. केबिनच्या काचेतून त्याने पाहिलं, एक तरुण मुलगी छोटासा टेडी बिअर घेऊन बसली होती. लहान मुलांसारखी त्याच्यासोबत बोलत होती. तो तिच्याकडे पाहतच राहिला. किती सुंदर आणि निरागस होती ती. विराज हातातलं काम बाजूला ठेवून तिला पाहत बसला होता, पण ती मात्र तिच्या टेडीशी बोलण्यात गुंग होती. एका कायलमुळे त्याची तंद्री भंग पावली. त्याने पाहिलं तर तो डायरेक्टर देशमुखांचा कायल होता. हेलो, हा सर बोला. विराज, मी तुझ्याकडे ती पेशंट पाठवलीये, झाली का तुझी भेट? हा आल्या आहेत त्या, पण मीच थांबवलंय त्यांना, बाहेर थोडं काम होतं म्हणून. बरं, त्यांच्याच संदर्भात सांगायचं होतं. तिला 2 आठवड्यांपूर्वी आमच्या हाय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, पण काहीच फरक पडला नाही. तिच्या मनावर खोलवर परिणाम झालाय. मानसिक धक्का बसलाय तिला. मी खूप प्रयत्न केला तिच्या मनातून ते काढून घेण्याचा, पण काहीच फरक नाही म्हणून तुझ्याकडे पाठवली. सर, पण तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहात. मग माझ्याकडे का पाठवली? अजून चांगले अनुभवी डायरेक्टर्स आहेत ना? हो, तू नवीन आहेस, पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू बरोबर हँडल करशील आणि अनुभवाचं मॅनेजशील तर तू नवीन केसेस सोडवशील, तेव्हाच अनुभव भेटेल ना तुलाही. आणि तसंही तुझ्याकडे ट्रीटमेंट घेणारे पेशंट्स किती लवकर रिकव्हर झालेत. हो, बरोबर आहे सर तुमचं. थँक्यू सो मच. आणि ऐक, त्यांची परिस्थिती खूप हालाखीची आहे, त्यामुळे त्यांच्याकडून फीस कमी घे जरा. हो, डोंट वरी सर. ओके, बाय. त्याने मोबाईल डेस्कवर ठेवला आणि बेल वाजवली तशी पूजा आत आली. त्यांना पाठवून दे आत. थोड्याच वेळात ती मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत आत आली. आता त्याने तिला समोरून पाहिली. तिने सफेद रंगाचा ड्रेस घातला होता. वय 24-25 असावं. रंगाने गोरीपान. विशेषतः तिचे डोळे खूपच सुंदर होते. कोणीही प्रेमात पडेल अशीच होती ती. आतमध्ये आल्यानंतर ती त्याच्या केबिनचं निरीक्षण करत होती आणि मध्येच उगाचच हसत होती. त्याने त्यांना बसायला सांगितलं. तिची मैत्रीण बोलायला लागली, डायरेक्टर, मी नेहा आणि ही माझी मैत्रीण शिवानी. होईल ना ती? ठीक. हो, तुम्ही काळजी करू नका, होईल ती लवकरच बरी. पण आधी मला सविस्तर सगळं सांगा. तो म्हणाला, ही शिवानी, ती मूळची कोल्हापूरची. तिचे बाबा सतत आजारी असतात. परिस्थिती आधीपासूनच बेताची, त्यात बाबाचा औषधपाण्याचा खर्च. शिवानी अभ्यासात खूप हुशार होती. तिला सारखं वाटायचं काहीतरी काम शोधून घरखर्चात थोडी मदत करावी. मग शाळेचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती एकटीच मुंबईला आली कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी. इथे तिचं कोणीच ओळखीचं नाही म्हणून हाय हॉस्टेलला राहायची. तिथेच माझी ओळख झाली तिच्याशी. मग शिक्षण पूर्ण करून बँकेत नोकरीला लागली आणि महिन्याला अर्धा पगार तिच्या घरी पाठवून द्यायची. विराज तिचं निरीक्षण करत होता. त्यांच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं. ती डेस्कवरचा पेन घेऊन तिच्या टेडीचं नाक रंगवत बसली होती. मग अचानक काय झालं, विराजने विचारलं. एक दिवस तिची आई तिला भेटायला आली होती. ती आईला मुंबई दाखवायला घेऊन गेली. मग सगळं फिरल्यानंतर तिने आईला एका जागी बसायला सांगितलं आणि ती काहीतरी आणण्यासाठी रस्ता क्रॉस करत होती. तेवढ्यात आईने पाहिलं, एक ट्रक शिवानीच्या दिशेने येत होता. तिने धावत येऊन शिवानीला ढकललं. तिच्यामुळे शिवानी तर वाचली, पण ती नाही. शिवानीने ते डोळ्यांदेखत पाहिलं होतं. त्यावेळी जे तिच्या डोळ्यांतून अश्रू आले ते शेवटचे. त्यानंतर पासूनच असं वागायला लागलीये ती. असं, हे खूपच वाईट झालं. पण म्हणजे नक्की कसं वागते ती? काय बदल झालाय तिच्यात? उगाचच हसत असते. कधी लहान मुलांसारखं वागते, तर कधी मोठ्या माणसांसारखं गंभीर चेहरा करून बसते. कधी एकदम ओरडते, तर कधी तोंडातून एक शब्द काढत नाही.
तिला हायस्टेल मधून पण काढून टाकलं. ते घाबरत होते तिला काही झालं तर उगाच हायस्टेलवर नाव यायचा म्हणून. लोक वेडी पण म्हणायला लागले तिला. पण तिला वेड नाही लागलं ना सर. वेड नाही म्हणू शकत कारण तिला कळतंय थोडंफार तरी. फक्त तिच्या मनावर थोडा परिणाम झालाय. तिला त्या धक्क्यातून बाहेर काढायला हवं फक्त. हो तुम्ही ठीक कराल ना तिला. हो तुम्ही काळजी करू नका. पण तुम्ही राहताय कुठे मग आता? आम्ही इथेच एका रूमवर राहतो भाड्याने. तिला एकटीला कुठे सोडायचं म्हणून मी पण ते हायस्टेल सोडलं. पण एक प्रॉब्लेम आहे सर. ती थोडीशी अडखळतच म्हणाली. कोणता? तुम्ही सांगू शकता मला? तो म्हणाला. काही दिवस ती माझ्यासोबत राहिली मग मी तिला हॉस्पिटलला नेलं. त्यांनी ऍडमिट केलं तिला. माझा पण जायब आहे ना मग ऍडमिट होती ते बरंच झालं. कधी कधी भेटायला जायचे मी तिला. पण तिथे फरक नाही त्यामुळे त्यांनी तुमच्याकडे यायला सांगितलं. मग आता तिच्या राहण्याचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही सजेस्ट कराल का काही उपाय? ठीक आहे तुम्ही आता तिला घेऊन जा. एक दिवस ऍडजस्ट करा. मी उद्या काहीतरी आयडिया काढतो. ओके मग आता जाऊ आम्ही. आणि तुमची फीस किती? नो इट्स ओके फीस नको मला. पेशंटची परिस्थिती नसेल तर मी फीस घेत नाही. थँक्यू सो मच सर. मग येतो आम्ही. शिवानी बाय म्हण सरांना. ती शिवानीला म्हणाली. बाय. ती लहान मुलांसारखं हात हलवत निघून गेली. विराज तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बसला होता. तो विराज भोसले, वय वर्षे 31. आधीपासूनच अगदी सायर्टेड. अभ्यासात खूप हुशार. त्याने 12वी नंतरच या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलेलं. त्यासाठी मुंबईमध्ये मोठ्या मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतलं होतं. त्यासाठी डॉक्टर देशमुखांनी त्याला खूप मदत केली होती. रात्रंदिवस मेहनत करून त्याला यश मिळालं होतं. 11 वर्षांच्या मेहनतीनंतर तो मानसोपचार तज्ज्ञ झाला होता. त्याचे आई बाबा पुण्याला राहायचे. त्याने इथे मुंबईलाच त्याचं स्वतःचं ऑफिस चालू केलं. त्याच्याकडे ट्रीटमेंटसाठी येणारे पेशंट्स खूपच लवकर बरे व्हायचे. कारण त्याच्या कामाविषयी तो फारच प्रामाणिक होता. त्याचं कामच त्याच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी होती. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. त्याने कॉल रिसीव्ह केला. हेलो कुठे आहेस? आज संध्याकाळी डिनरला जायचं का? देविका म्हणाली. आजच जायला हवंय का? ते माझं थोडं. तो मध्येच अडखळला. हो माहितीये तुझं काम आणि फक्त काम. दुसरं कोणी दिसतच नाही ना तुला? मिस्टर तुम्ही विसरत असाल तर सांगते मी पण एक डॉक्टर आहे. मी पण बिझी असते पण वेळात वेळ काढून एक तरी कॉल करते तुला. आणि तुला तर माझी साधी आठवण तरी येते का? आता ती खूपच चिडली होती. अगं हो कूल डाऊन. तुला मी आधीच सांगितलंय माझ्या कामावर किती प्रेम आहे. त्यासाठी मी एवढी 11 वर्षे मेहनत घेतलीये. तेव्हा कुठे या पोझिशनवर पोहोचलोय मी. हो माहितीये सगळं माहितीये. पण होणाऱ्या बायकोला थोडा पण वेळ देऊ नये का? या महिन्यातच आपली एंगेजमेंट आहे विराज आणि आपण असं कितीसं ओळखलंय एकमेकांना. ओके बाबा ठीक आहे. येतो मी रात्री तुला पिकअप करायला. कुठे जायचं बोल. जाऊया चांगल्या हॉटेललाच. तुला आवडतं नाही ना असं रस्त्यावरचं वगैरे? बोरिंग आहेस नुसता. एवढं छान रोमॅन्टिक पावसाळ्याचा सीजन आहे. छान भिजत मक्याचं कणीस खात कुठेही भटकलो असतो. पण तुला तर पावसात भिजण्याची पण अलर्जी. असं नुसतं कारमध्ये जाऊन येऊन यायचं काही मजा आहे का त्यात? बघ मग ते पण कॅन्सल करतो. नको ठीक आहे चालेल. तू सांगशील तिथे जाऊया मग तर झालं. ओके 8 वाजता तयार राहा. मी येतो तुला पिकअप करायला. असं म्हणून त्याने कॉल कट केला. बरं बाय. आणि आय लव्ह. ती मॅलेंटच होती आणि फोन कट झाला. ती हिरमुसली. किती बोरिंग नवरा आहे माझा. कसं होणार काय माहित आमचं. पण राहू देत मी बरोबर लाईनवर आणेन लग्न झाल्यानंतर. ती विचार करत होती. विराजच्या या मानसोपचार तज्ज्ञ होण्याच्या नादात त्याचं लग्नाचं वय निघून जातंय असं सारखं त्याच्या आई वडिलांना वाटायचं. म्हणून मी एकदाचं माझं ध्येय गाठलं की तुम्ही सांगाल त्या मुलीसोबत लग्न करेन असं वचनच त्याने त्यांना दिलेलं. म्हणून तो काहीच तक्रार न करता देविकाशी लग्न करायला तयार झाला होता. संध्याकाळ झाल्यानंतर विराज पूजाला ऑफिस बंद करायला सांगून त्याच्या फ्लॅटवर गेला. ऑफिसपासून 10 मिनिटांवरच तो एका बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेऊन भाड्याने राहत होता. तिथे दिवसभर फक्त रमा मावशीच असायच्या. रात्रीचं जेवण बनवून झाल्यानंतर त्या आपल्या घरी निघून जायच्या. तो रूममध्ये जाऊन थोडं फ्रेश झाला. मावशी जेवण बनवायला घेतच होत्या तेवढ्यात त्याने त्यांना सांगितलं की तो बाहेर जेवण करणार आहे म्हणून जेवण बनवू नका. तशा त्या त्यांचं राहिलेलं काम आटपून घरी निघून गेल्या. तो हॉटेलमध्ये कायकी पीत बसला होता. त्याच्या डोक्यात शिवानीचेच विचार सुरू होते. तिला रिकव्हर होण्यासाठी कशी मदत होईल याचा तो विचार करत होता. नेहाने त्याला शिवानी बद्दलची बारीक सारीक माहिती लिहून दिली होती. ती माहिती तो शिवाय तिच्या राहण्याचा बंदोबस्त कसा करायचा याचाही विचार करत होता. तेवढ्यात देविकाचा कॉल आला. आता थोड्याच वेळात भेटायचंय तरी कॉल करायची काय गरज आहे का? नक्कीच कोणत्या रंगाचा ड्रेस घालू विचारायला केला असेल. तो विचार करत होता. त्याने कॉलकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा त्याच्या कामात व्यस्त झाला. तिने पुन्हा कॉल केला. आता त्याने तिचा कॉल कट केला आणि तिला सरळ मेसेज टाकला. मी कामात बिझी आहे. तू ब्लॅक कलरचा ड्रेस घाल छान दिसेल. तिने मेसेज पाहिला.
तिला खूप हसू आलं. याला कसं कळलं मी हेच विचारणार होते. किती ओळखतो हा मला. मग तिनेही रिप्लाय केला, ओके डन. फेस थ्रोईंग अ किस. त्याला देविका आवडायची पण तिच्या अशा वागण्याने तो इरिटेट होत असे. थोड्या वेळानंतर त्याने हातातल्या घड्याळामध्ये वेळ पाहिली. 7:30 होऊन गेले होते. तसं त्याने काढलेल्या फाईल्स नेऊन जागेवर ठेवल्या आणि कपडे बदलून तसंच निघाला. आरशात वगैरे पाहण्याची आवड तर त्याला नव्हतीच कधी. थोड्याच वेळात तो देविकाच्या घराजवळ पोहोचला. तिच्या घरात जाऊन पुन्हा तिच्या घरातल्यांसोबत बोलून अजून वेळ जाईल म्हणून त्याने तिला कायल करून बाहेर बोलावलं. तशी ती बाहेर आली. त्याने सांगितल्याप्रमाणे तिने छानसा ब्लॅक कलरचा ड्रेस घातला होता. ती देविका सुर्वे तशी दिसायला देखणीच होती. रंगाने गोरीपान, चेहऱ्याची ठेवण अगदी व्यवस्थित. तिच्या बाबाचं मुंबईत स्वतःचं मोठं हाय हॉस्पिटल होतं. तिचं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर तिच्या बाबांनी तिला परदेशात शिकायला पाठवली होती. डायरेक्टरचा कोर्स केल्यानंतर ती त्यांच्याच हाय हॉस्पिटलमध्ये जॉईन झाली होती. विराज त्यांच्या थोड्या दूरच्या नात्यातला होता. तिला तो आधीपासूनच आवडायचा. लग्न करेन तर याच्याशीच असं तिने ठरवलं होतं. ती कारचा दरवाजा उघडून त्याच्या बाजूच्या सीटवर बसली. थोड्याच वेळात ते एका 3 स्टार हाय हॉटेलमध्ये आले. त्यांनी जेवण ऑर्डर केलं. देविका त्याला सांगत होती, विराज आपण ना एंगेजमेंटला सेम कलरचे कपडे घालूया टीव्हीमध्ये दाखवतात तसं. ती बोलतच होती पण त्याचं लक्ष नव्हतं. खरं तर त्यांच्या दोघांमधल्या गप्पा एकतर्फीच असायच्या. तीच बोलायची तो गप्प असायचा. फक्त तिने काही विचारलं तर हो नाही म्हणायचा. थोड्या वेळात जेवण आटपून ते घरी जायला निघाले. तसं देविकाने सेल्फी काढण्यासाठी मोबाईल काढला. कशाला सेल्फी वगैरे, तुला माहितीये मला नाही आवडतं. एक सेल्फी काढून काही बिघडतं का. तिने कॅमेरा ऑन केला आणि त्याच्याजवळ उभी राहिली. आता थोडी स्माईल तरी देणार आहेस का, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. त्याने थोडसं उसणं हसू चेहऱ्यावर आणलं. तिने पटकन फोटो काढला पण तरीही तिला तो फोटो आवडला नाही. बघणाऱ्याला लगेच कळलं असं तर तो मनापासून हसला नाहीये. पण ती गप्प गाडीत जाऊन बसली. त्याने तिला तिच्या घरी ड्राईव्ह केलं आणि त्याच्या घरी जाऊन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी नेहा शिवानीला घेऊन त्याच्या ऑफिसला आली. हाय शिवानी कशी आहेस त्याने तिला विचारलं. ती काहीच म्हणाली नाही. शिवानी डायरेक्टर काय विचारतायत उत्तर दे ना, असं वागतात का नेहा म्हणाली. मी ठीक आहे असं म्हणून ती त्याच्या डेस्कवरचा पेन घेऊन तो गोल फिरवत बसली. बरं नेहा मला सांग तुझ्या जॉबची वेळ काय आहे. 12 ते 5 आहे. सध्या 2 दिवसांची सुट्टी घेतलीये मी. मग ठीक आहे तू जॉबला जाण्याआधी शिवानीला इथे माझ्या ऑफिसवर सोडत जा आणि संध्याकाळी जॉबवरून आल्यानंतर परत घेऊन जा. आयडिया छान आहे पण तुम्हाला शिवानीमुळे कामात डिस्टर्ब होईल ना. ती खूपच मस्ती करते. नो प्रॉब्लेम, उलट मला तिला समजण्यास जास्त वेळ मिळेल आणि पूजा आहेच ना तिची काळजी घ्यायला. सो डोंट वरी. ओके थँक यू सो मच सर, तुम्ही माझ्या मनावरचं ओझं हलकं केलं. ठीक आहे तू आता बाहेर बस, मला तिच्याशी बोलायचंय. नेहा केबिनच्या बाहेर जायला निघाली पण शिवानीने तिचा हात धरून ठेवला. मग विराजने तिला तिथेच बसायला सांगितलं. त्याने त्याचा कॅमेरा ऑन केला आणि रेकॉर्डिंग सुरू केलं. शिवानीला त्याने तिचं नाव गाव असे साधे प्रश्न विचारले. त्यांची तिने अगदी व्यवस्थित उत्तरे दिली. मग ती मुंबईला आल्यानंतरचं सगळं आणि तिच्या जॉबबद्दल विचारलं. त्याबद्दलही तिने व्यवस्थित सांगितलं. मग नंतर आईबद्दल विचारलं तर तशी ती एकदम शांत झाली. खूप घाबरली आणि घाबरून नेहाला बिलगली. तसं नेहाने तिला शांत केलं. मग त्याने विषय बदलला. विषय बदलल्यानंतर ती पुन्हा आधी सारखं नीट बोलायला लागली. थोड्या वेळानंतर मग त्याने त्यांना घरी जायला सांगितलं. घरी गेल्यावर नेहा शिवानीला सांगत होती, शिवानी आता उद्यापासून तुला त्या डायरेक्टर सरांच्याच ऑफिसला राहायचंय. हा दिवसभर मला जॉबला जायचंय ना, त्यांना त्रास नाही द्यायचा. हा जा मला नाही राहायचं त्या खडूसकडे. का ग, आणि खडूस का तेच त्यांना बिचारे किती चांगले आहेत ते. आणि तुला बरं व्हायचंय ना लवकर. मला काही नाही झालेलं पण तू मला तुझ्या ऑफिसला सोबत घेऊन चल ना ग नेहू, मला नाही राहायचंय त्या डायरेक्टरकडे. ती नेहाला मिठी मारत म्हणाली, हो काहीच नाही झालंय, फक्त तुला आधीसारखं व्यवस्थित व्हायचंय ना. तुला नाही नेऊ शकत मी सोबत, प्लीज माझ्यासाठी एवढं करशील ना ग. ती शिवानीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, ठीक आहे, ती नाराजीनेच म्हणाली. दुसऱ्या दिवशी नेहा तिला विराजच्या ऑफिसमध्ये सोडून जॉबला निघून गेली. तो काम करत असताना शिवानी त्याचं निरीक्षण करत बसायची. त्याच्या केबिनमध्ये इकडे तिकडे फिरत राहायची. त्याच्या डेस्कवरचा सामान उचलून खेळत राहायची. त्याला कधी कधी राग यायचा पण तो कंट्रोल करायचा. त्याने आजही तिला प्रश्न विचारून तिचं मन हलकं करण्याचा प्रयत्न केला पण काहीच फरक पडला नव्हता. आईचा विषय काढल्यावर ती, माझी आई आहे ती कुठे नाही गेली, असंच बडबडत राहायची. तिला कंट्रोल करणं त्याला अवघड व्हायचं. मग पूजा येऊन तिला शांत करायची. 2-3 दिवस हेच चाललं होतं. तिची आता पूजाशी बऱ्यापैकी ओळख झाली होती पण विराजशी ती तेवढं मनमोकळं बोलत नसायची. आजही विराज नेहमीप्रमाणे त्यांची वाट पाहत बसला होता. 12 वाजून गेले तरी त्या दोघी आल्या नाहीत.
मग शेवटी विराजने नेहाला कायल करून बघितला, पण तिचा नंबर आउट ऑफ कव्हरेज येत होता. मग तोही त्याच्या कामात गुंतून गेला, पण तो आज काहीतरी मिस करत होता. शिवानीचं त्याच्या कामात लुडबुडणं त्यालाही कुठेतरी आवडू लागलं होतं. थोड्या वेळात त्याला डायरेक्टर देशमुखांचा कायल आला. त्यांनी त्याला महत्वाच्या कामासाठी भेटायला बोलावलं होतं. तो लगेच पूजाला निरोप देऊन निघाला. देशमुखांना भेटून तो घरी परतत असताना वाटेत त्याला लोकांची गर्दी दिसली. का कोण जाणे, पण त्याला जाऊन पाहावसं वाटलं. त्याने कार रस्त्याच्या कडेला पार्क केली आणि तिथल्या एका माणसाला विचारलं. त्याने सांगितलं, एक मुलगी इथे चक्कर येऊन पडली आणि आता शुद्धीवर आली आहे. तो थोडं आतमध्ये गेला. बघितलं तर तिथे कोणीतरी मुलगी होती. ती खूप घाबरलेली दिसत होती. लोक तिला नाव गाव विचारत होते, पण ती काहीच उत्तर देत नव्हती. जाऊ द्या, कोणीतरी वेडीच दिसते असं कोणीतरी म्हणालं. तसं विराजने गर्दीतून आणखी पुढे येऊन बघितलं तर ती शिवानी होती. शिवानी, तू इथे? त्याने विचारलं. शिवानीने त्याला पाहिलं आणि धावत येऊन त्याला बिलगली. तसे आजूबाजूचे लोक आपापल्या वाट्याला निघून गेले. तो तिला कारमध्ये घेऊन गेला. तिला पाणी दिलं. ती जरा शांत झाली. काय झालं? तू इथे काय करत होतीस? आज ऑफिसला का नाही आलात तुम्ही? आणि नेहा कुठे? काहीतरी खायला दे ना, मला खूप भूक लागलीये, ती निरागसपणे म्हणाली. त्याने त्याच्याकडचे चिप्स तिला दिले. ती घाईघाईत खाऊ लागली. कदाचित तिने दिवसभर काही खाल्लं नसावं. तिचं खाऊन झाल्यावर मग त्याने शांतपणे विचारलं, नेहा कुठे आहे? तिने तुला एकटीला कसं सोडलं? नेहा तिच्या गावी गेली आहे. तिने मला त्या काकूंकडे राहायला सांगितलं होतं, पण ती काकू ना खूप वेळ आहे. नेहूने सांगितलंय डायरेक्टरांना भेटल्यावर सांग, तिने मेसेज केलाय तो बघायला. त्याने लगेच फोन चेक केला. नेहाचा मेसेज आला होता. आज त्याने इनबॉक्स चेकच केला नव्हता, म्हणून त्याला कळलं नाही. तिचा मेसेज होता, सर, माझ्या बाबांची तब्येत बिघडल्यामुळे मला अचानक गावी जायला लागतंय. मी शिवानीला शेजारच्या काकूंकडे सोडलंय आणि त्यांना सांगितलंय तिला वेळच्या वेळी तुमच्याकडे सोडायला, पण तरीही माझा त्यांच्यावरही पूर्ण विश्वास नाहीये. म्हणून जर ती वेळेवर आली नाही तर प्लीज या पत्त्यावर जाऊन तिला भेटा. सायरी, तुम्हाला त्रास दिल्याबद्दल, पण शिवानीची खूप काळजी वाटते. तिने तिचा पत्ताही मेसेज केला होता. आता विराजला स्वतःवरच राग आला होता. शिवानीला काही झालं असतं तर? त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं तर ती तसंच सीटवर बसल्या बसल्या झोपी गेली होती. तो तिला त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिला रूममध्ये बेडवर झोपवलं. त्याने मावशीला शिवानीबद्दल सगळं सांगितलं. थोड्या वेळानंतर शिवानीला जाग आली. तसं ती ओरडायला लागली. विराज आणि मावशी तिला बघायला रूममध्ये गेले. मी कुठे आणलंय मला तू? नेहा कुठे? तिने घाबरतच विचारलं. अगं घाबरू नकोस, नेहा गावाला गेलीये ना, आणि तुझी ती काकू बेड आहे म्हटलंस ना तू, मग नेहा येईपर्यंत तू माझ्याकडेच थांब. ही बघ, ही मावशी आहे ना, ती सांभाळेल तुला. तो मावशीची तिच्याशी ओळख करत म्हणाला. तो असं म्हणाल्यावर ती शांत झाली. त्याने मावशीला तिच्यासाठी जेवण आणायला सांगितलं आणि तो बाहेर विचार करत बसला. शिवानीचं इथे दुसरं कोणीच नाहीये, म्हणून तिची जबाबदारी त्यालाच घ्यावी लागणार होती. तिला ठीक करण्यासाठी, तिला बोलतं करण्यासाठी तिच्याशी मैत्री केली पाहिजे असा तो विचार करत होता. त्याने रूममध्ये जाऊन पाहिलं तर ती तिच्या टेडी सोबत बोल होती. तोही मग त्याच्या जवळचा शोपीस मधला टेडी घेऊन तिच्याकडे गेला. हा बघ, माझ्याकडे पण टेडी आहे तुझ्यासारखा. तो तिला त्याचा टेडी दाखवत म्हणाला. असू दे, पण माझा जास्त क्यूट आहे, ती म्हणाली. बरं, पण मला सांग, त्याचं नाव काय आहे? याचं नाव टायम. छान आहे ना? ती टेडीचा गाल ओढत म्हणाली. छान आहे, पण टायम तर केटचं नाव असतं. हा तर बिअर आहे ना? हो, मग काय झालं? तू पण तर डायरेक्टर नाहीये ना, तरी सगळ्यांना सांगतो डायरेक्टर आहे असं. किती बेड आहे ना हे टायम, ती टेडीला म्हणाली. अच्छा, तुला कोण म्हणालं मी डायरेक्टर नाहीये? मला कळत नाही का? तुझं हाय हॉस्पिटल तर केवढं छोटं आहे आणि तुझ्या गळ्यात ते डायरेक्टर घालतात तसलं पण नसतं, आणि तू सुई पण देत नाही. खोटा डायरेक्टर आहेस ना तू. बघितलं, मी ओळखलं, किती हुशार आहे मी, ती म्हणाली. अरे वा, तू तर खरंच ओळखलंस की मला. पण प्लीज कोणाला हे सांगू नकोस हा. तो मुद्दामून हात जोडत म्हणाला. ठीक आहे, पण तुला मला रोज एक चॉकलेट द्यावं लागेल. मग नाही सांगणार मी कोणाला. अच्छा चालेल. बरं मग फ्रेंड्स, त्याने हात पुढे करत तिला विचारलं. तिनेही थोडा विचार करून लगेच हात मिळवला आणि गोड स्माईल देत म्हणाली, ओव्हर आय एम डस्ट. स्माइलिंग फेस विथ स्माइलिंग इज, पण नेहूपेक्षा बेस्ट नाही हा. बरं ठीक आहे, पण शिवानी मला सांग, तू त्या रस्त्यावर एकटी काय करत होतीस? नेहाने तर त्या काकूंना तुला माझ्याकडे सोडायला सांगितलं होतं ना? हो ना, तुला सांगितलं ना, ती काकू खूप बेअड आहे. ती मला मध्येच कुठेतरी सोडून निघून गेली आणि मला तर तो रस्ता पण माहित नव्हता ना. मग मी इकडे तिकडे फिरत राहिले आणि ना सकाळपासून काही खाल्लं पण नव्हतं, मग चक्कर येऊन तिथेच पडले, ती तोंड पाडत म्हणाली. खरं तर नेहाला शिवानीला एकटं सोडून जाऊच वाटत नव्हतं, पण तिला जाणं भाग होतं. शिवाय रात्रीच अर्जंट जावं लागणार होतं. मग त्यावेळी विराजला कायल करणंही तिला बरोबर वाटलं नाही. शेजारच्या काकूचा स्वभाव चांगला नाही हे माहीत असतानाही मग तिचा नाईलाज झाला.
आधी काकू शिवानीला ठेवून घेण्यास तयार नव्हती, मग नेहाने तिच्याकडचे काही पैसे तिच्या हातावर टेकवल्यानंतर ती तयार झाली. काकूला वाटलं तसंही पैसे मिळालेच आहेत आणि नेहाला काहीतरी सांगून देईन की शिवानीच कुठेतरी निघून गेली. तसंही तिला वेडच लागलंय. आणि दुसऱ्याच दिवशी काकू तिला रस्त्यातच सोडून निघून गेली. अच्छा, मग काकू तर खरंच खूप बेअड आहे ना, विराज म्हणाला. हो ना, खूपच, ती म्हणाली. चल मग तू टेडी सोबत खेळत बस, मी थोडं काम करतोय. हा, मावशीला पाठवून देतो जेवण घेऊन, तो रूमच्या बाहेर पडत म्हणाला. तिच्याशी मैत्री केल्यानंतर विराजला खूप छान वाटलं. आता ती त्याच्याशी आणखी मोकळेपणाने बोलू शकेल आणि तिला लवकरच बरं होता येणार होतं. विराज खुश होता, पण ऑफिसच्या 4 भिंतींमध्ये तिच्यावर ट्रीटमेंटचा काहीच फरक पडणार नव्हता. तिने मोकळेपणाने फिरायला हवं होतं. मग विराजने पूजाला कायल करून काही दिवस ऑफिस सांभाळायला सांगितलं आणि जर एखादी क्रिटिकल केस आली तर कायल करून कळवायला सांगितलं. थोड्या वेळानंतर मावशी जेवण घेऊन तिच्या रूममध्ये गेल्या. मावशी सोबतही तिची छान ओळख झाली होती. त्यांना तर ती खूपच आवडली होती. खरं तर शिवानी आधीपासून अशीच होती, सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारी, सर्वांना आपलंसं करणारी, जिथे जाईल तिथे आनंद घेऊन जाणारी, सतत हसत खेळत राहणारी. आणि विराज अगदी तिच्या विरुद्ध, एकटा राहणारा, कधीच कोणाशी मोकळेपणाने न बोलणारा, लोकांमध्ये मिसळायला तर त्याला मुळीच आवडायचं नाही. शिवानी जेवल्यानंतर मावशी विराजसाठी जेवण घेऊन गेल्या. दिवसभर दमल्यामुळे शिवानी लगेच झोपी गेली होती. मावशी त्यांचं काम आटपून घरी गेल्या. विराज त्याचं काम झाल्यानंतर हायलमध्ये आला. त्याने पाहिलं तर शिवानीच्या रूमचा दरवाजा उघडाच होता. त्याने आतमध्ये पाहिलं तर शिवानी टेडीला मिठी मारून छान झोपली होती. किती निरागस दिसत होती ती झोपेत सुद्धा. त्याने तिच्या अंगावर चादर ओढली आणि त्याच्या रूममध्ये जाऊन झोपला. सकाळी उठून त्याने अंघोळ वगैरे उरकून घेतली. थोड्या वेळात मावशीही आल्या. त्यांनी नाश्ता बनवायला घेतला. थोड्या वेळात शिवानी डोळे चोळत हायलमध्ये आली. विराज न्यूजपेपर वाचत बसला होता. तिने जाऊन मावशीला मिठी मारली. विराज विचार करत होता, किती लवकर आपलंसं करून घेते ही सर्वांना. पूजासोबतही किती कमी दिवसात छान नातं तयार केलं होतं तिने. चल लवकर अंघोळ करून घे, मग मी नाश्ता देते तुला, मावशी तिला म्हणाल्या. पण मी काय घालू, माझ्याकडे तर कपडेच नाहीयेत माझे, ते तर बेअड काकूकडे राहिलेत, ती तोंड पाडत म्हणाली. अरे हो, चल आपण त्या काकूंकडे जाऊन तुझे कपडे आणि सामान घेऊन येऊ. तसंही मला त्यांना जाब पण विचारायचा आहे, विराज हातातल्या न्यूजपेपरची घडी करत म्हणाला. पण विराज, तुला तिचा पत्ता माहितीये का, मावशीने विचारलं. हो, नेहाने पाठवलाय मला पत्ता, पण मी असंच कसं येऊ. शी बाबा, मी नाही जात असं कुठे बिना अंघोळीचं, शिवानी तोंड वाकडं करत म्हणाली. थांब, मी शेजारच्या वीणाकडून तिचा एखादा ड्रेस घेऊन येते, मावशी म्हणाली. नको, तिच्याकडे कशाला, आणि तिने विचारलं कोणाला हवाय तर काय सांगणार, विराज म्हणाला. अरे काही होत नाही, सांगते, माझी भाची आलीये आणि कारण सांगेन तिला काहीतरी. तसंही तिचं तुझ्याशी वाकडं आहे, माझ्यासोबत छान बोलते ती, आणि ती आतापर्यंत आपल्याकडून एवढं सगळं घेऊन गेलीये, त्याच्या मानाने एक ड्रेस काहीच नाहीये, मावशी हसत म्हणाल्या. मग विराजने नाराजीनेच मान हलवून होकार दिला. वीणाला विराज खूप आवडायचा. ती नेहमी काहीतरी कारण काढून त्याच्या घरी यायची. कधी साखर हवी तर कधी गॅस संपलाय, अशी खूप कारणे असायची तिच्याकडे. मावशी सोबतही त्याचसाठी तिने ओळख वाढवली होती, पण विराज कधीच तिला भाव द्यायचा नाही. असंच इरिटेट होऊन तो एक दिवस तिला तोंडावर म्हणाला, तू काय माझ्याच सामानावर जगतेस का, स्वतःच विकत आणता येत नाही का. आणि तेव्हापासून तिने त्याच्याकडे येणंच बंद केलं. पण तरीही त्याच्यावर लाईन मारायचा चान्स ती काही सोडायची नाही. मावशी लगेच जाऊन तिच्याकडून ड्रेस घेऊन आली. तिने खूप प्रश्न विचारले, कारण तिला जाणून घ्यायचं होतं विराजच्या घरी कोणती मुलगी आलीये ते. पण मावशीने काहीही कारण सांगून दिलं आणि तिला ते पटलंही. मावशीने शिवानीला ड्रेस आणून दिला. तशी ती अंघोळीला निघून गेली. थोड्या वेळाने ती बाहेर आली. काळ्या रंगाचा ड्रेस किती छान दिसत होता तिला. तिचे मोकळे केस हवेत उडत होते. विराज तर तिच्याकडे पाहतच राहिला. मावशीने विराजला पाहिलं. त्याला तिच्याकडे असं एकटक पाहताना बघून त्यांना फार आश्चर्य वाटलं. त्याने आतापर्यंत देविकाकडे सुद्धा कधी असं एकटक पाहिलं नव्हतं. किती छान दिसतेय ग माझी छकुली, ये तुला नाश्ता देते, मावशी तिच्याकडे पाहत म्हणाल्या. मावशीच्या बोलण्याने विराज भानावर आला. त्याला कळलंच नाही आपण असं कसं तिला वेड्यासारखं पाहत बसलो. तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. शिवानीचा नाश्ता खाऊन झाल्यानंतर मावशीने विराजला आवाज दिला. मग तो शिवानीला घेऊन पत्ता शोधत त्यांच्या रूमकडे गेला. शिवानीने काकूची रूम दाखवली, पण त्यांच्या रूमला कुलूप लावलं होतं. त्याने तिथल्या एका माणसाकडे चौकशी केल्यावर कळलं की त्या आजच सकाळी गावाला निघून गेल्या. विराजच्या लक्षात आलं नेहाकडून पैसे मिळालेच होते आणि तिने शिवानीबद्दल जाब विचारल्यावर काय उत्तर द्यावं याच्या भीतीने त्या गावाला निघून गेल्या असतील. आता काय करायचं, माझं सगळं सामान आणि कपडे तिच्याकडेच होते. शिवानीने तोंड बारीक करत विचारलं. आता काय, नवीन कपडे घेऊया तुला, विराज म्हणाला. नवीन कपडे? येस,
ती आनंदाने गाडीत जाऊन बसली. तो तिला ड्रेस घेण्यासाठी दुकानात घेऊन गेला आणि तिथल्या विक्रेत्याला तिच्यासाठी ड्रेसेस दाखवायला सांगितले. त्याने आतापर्यंत लेडीज वेअरच्या दुकानात पाऊल देखील ठेवलं नव्हतं, कारण तशी त्याला गरजच पडली नव्हती कधी. देविका सोबतही तो कधी शॉपिंगला गेला नव्हता. चोम्मा शिवानी सगळे सफेद रंगाचेच ड्रेस घेत होती. तिला तो रंग खूपच आवडायचा. तीच सगळे ड्रेस सिलेक्ट करत होती. विराज फक्त तिला बघत उभा होता. अचानक त्याचं लक्ष तिथल्या लाल रंगाच्या कुर्त्यावर गेलं. त्याला तो खूपच आवडला. त्याने शिवानीला त्यामध्ये इमेजिन केलं. त्याने लगेच तो शिवानीला दाखवला. लाल रंग मला नाही आवडतं बाई, ठेव तो नको मला, शिवानी म्हणाली. ती असं म्हटल्यावर विराजला वाईट वाटलं, पण तिची अवस्था ठीक नाहीये म्हणून त्याने समजून घेतलं. तरीही त्याने दुकानदाराला तो कुर्ता पेअर करायला सांगितला होता. त्यांनी खूप सारी शॉपिंग केली. तिला लागणारं इतर रोजचं सामानही घेतलं. शिवानी तर खूपच खुश होती. मग सगळं घेतल्यानंतर दोघेही घरी आले. विराज सोफ्यावर कायकी पीठ बसला होता. शिवानी त्याच्या बाजूलाच बसली होती आणि शॉपिंग केलेलं सगळं पुन्हा पुन्हा बघत होती. मग आता तरी खुश ना की अजून नेहूची आठवण येतेय, विराजने विचारलं. हो, खूप खूप खुश. नेहूची आठवण येतेय, पण आता तू आहेस ना माझा न्यू फ्रेंड. पण तुझं नाव काय आहे मला तर माहीतच नाही. तुला काय नावाने हाक मारू तेच कळत नाही बघ मला. माझं नाव विराज आहे, तू विराजच म्हण. विराज नाव चांगलं आहे, पण मला तर तुला खडूस बोलायला जास्त आवडेल, ती हसत म्हणाली. खडूस? का बरं, मी काय खडूस वागलोय तुझ्यासोबत? चल मी दाखवते तुला. ती त्याला हात धरून रूममध्ये घेऊन गेली आणि आरशासमोर उभी राहिली. हे बघ मी कशी स्माईल करते. तिने आरशात बघत मोठी स्माईल देऊन दाखवली. हा, मग त्याचा काय संबंध? मग आता तू हसून दाखव बरं. काहीही काय? असं कसं उगाच हसायचं? दाखव ना खडूस, ती तोंड पाडत म्हणाली. आता त्याला तिला नको म्हणता आलं नाही. त्याने थोडीशी स्माईल देऊन दाखवली. बघ झालं का आता समाधान, त्याने विचारलं. हे बघ तू कसं हसतोय, एकदम जीवावर आल्यासारखं. असं हसणाऱ्या लोकांना मी खडूस म्हणते. हसायचं तर मनापासून हसायचं असतं. बघ हसं, ती मोठ्याने हसत म्हणाली. अच्छा ठीक आहे चालेल म्हण खडूस, पण मला नाही असं मोठ्याने हसता येत. तुला हसताच येत नाही. कसा माणूस आहेस तू? ती अजून हसायला लागली. पण तू मला खडूस नाव ठेवलं ना, मग आता मी काय म्हणू तुला? मला ना आमच्या गावाला सगळे छोटी म्हणायचे, आणि माझी नेहू ना मला खुदी म्हणते. काय खुदी? का बरं, त्याने हसून विचारलं. कारण मला राग आला ना तर मी असं तोंड फुगवून बसते म्हणून. ती त्याला तोंड फुगवून दाखवत म्हणाली. किती क्यूट दिसत होती ती तशी. विराजला तर तिच्या जवळ जाऊन तिचे दोन्ही गाल खेचावेसे वाटले, पण त्याने स्वतःला थांबवलं. तो काही बोलणार इतक्यात मावशीने जेवायला येण्यासाठी आवाज दिला. तशी शिवानी धावत हॉलमध्ये निघून गेली. विराज तिथेच आरशासमोर उभा होता. त्याला शिवानीचं बोलणं आठवलं आणि तोही आरशात बघून तिच्यासारखं हसण्याचा प्रयत्न करू लागला. अचानक त्याचं लक्ष गेलं तर मावशी दारात उभी राहून आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. त्याला खूप वेगळं वाटलं. मावशीने काही विचारण्याआधीच तो तिच्याशी नजर न मिळवताच रूममधून बाहेर निघून गेला. तिने याआधी कधीच त्याला असं हसताना बघितलं नव्हतं. अचानक हा बदल कोणामुळे झाला असेल याचा ती विचार करू लागली. विराज आणि शिवानी जेवायला बसले होते. अचानक दारावरची बेल वाजली. विराजने उठण्याआधी शिवानी दार उघडायला धावत निघून गेली. तिने दार उघडलं तर समोर देविका उभी होती. शिवानीला पाहून तिला आश्चर्य वाटलं. आम्हाला काहीच नकोय, तुझ्या आम्ही जेवतोय, शिवानी तिला म्हणाली. काही नकोय म्हणजे मला काय सेल्स गर्ल समजलं का तू? आणि तू आहेस कोण? माझ्या घरी काय करतेस? देविकाने रागात विचारलं. कोण आलंय? शिवानी विराजने आतमधून आवाज दिला. अरे खडूस बघ ना, ही सामानवाली मुलगी. मी नको म्हटलं तरी जात नाहीये आणि आपल्या घराला तिचं घर म्हणतेय. म्हटलं ना मी काय सामान विकायला नाही आलेली. आणि विराजला खडूस का म्हणतेयस तू? देविका रागात म्हणाली. देविकाचा आवाज ऐकून विराज लगेच बाहेर आला. यार हिला शिवानी बद्दल सांगायचं राहूनच गेलं. विराज तिचा नाराज चेहरा पाहत मनातल्या मनात म्हणाला. विराज कोण आहे ही? तुला खडूस का म्हणतेय? आणि का म्हणतेय तुझ्या घराला? मी विराजची बेस्ट फ्रेंड आहे, कळलं का? खडूस तू लक्ष देऊ नकोस, या मुली यांचं सामान घ्यावं म्हणून असंच नाटक करतात. देविका काही बोलणार तेवढ्यात विराज म्हणाला. अगं शिवानी, ती काही विकायला नाही घेऊन आलीये, जा बरं तू जेवून घे. त्याने मावशीला बाहेर बोलावून शिवानीजवळ थांबायला सांगितलं आणि देविकाला रूममध्ये घेऊन गेला. विराज कोण आहे ही मुलगी? तू मला फसवत तर नाहीयेस ना? देविका सगळं ऐकून घेण्याआधी असं कसं म्हणू शकतेस तू? काहीही असो, पण तू मला सांगितलं नाहीच ना? ते माझं चुकलंच. पण ऐक, त्याने शिवानी बद्दलची सर्व हकीकत तिला सांगितली. विराज हे सगळं ठीक आहे, पण तिला घरी ठेवून घेणं जरा जास्तच नाही झालं का? तुला काय गरज आहे का एवढा मोठेपणा दाखवण्याची? यात मोठेपणा काय? ती माझी पेशंट आहे आणि बरी होईपर्यंत माझी जबाबदारी आहे. काय भरवसा, उगाचच नाटक करत असेल फुकट राहायला खायला मिळतंय म्हणून. गायड देविका, माणसाने इतकं पण वृक्ष असू नये. किती निरागस आहे ती बिचारी. आणि मला पण ओळखता येतात माणसं. पण विराज, एक तर ती तरुण आणि तिचं लग्न पण नाही झालंय आणि ती असं तुझ्यासोबत राहतेय हे कोणाला समजल्यावर काय म्हणतील ते?
देविका थोडी अडखळतच म्हणाली. म्हणजे कोण काय मॅलेंट तर ते राहू दे, तुला पण तसं वाटतं का? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? विराज रागात म्हणाला. सायरी विराज, मला तसं म्हणायचं नव्हतं. विराजला राग आलेला पाहून ती थोडी शांत झाली. मग कसं म्हणायचं होतं? एक डायरेक्टर म्हणून पेशंटची काळजी आपण घ्यायलाच हवी. तिची परिस्थिती पाहून मी तिला फक्त थोडी मदत करतोय आणि तसंही ती बरी झाल्यावर तिला मी स्वतः तिच्या घरी सोडणार आहे. देविका विचार करू लागली. जिथे ती वीणा व्यवस्थित असतानाही तिला विराजने भाव दिला नाही, तिथे ही मानसिकरित्या आजारी असलेली मुलगी काय करणार आहे? अच्छा ठीक आहे, आय एम सायरी. देविका कान पकडत म्हणाली. इट्स ओके. विराज थोडं नाराजीनेच म्हणाला. हे बघ, मी तुझ्यासाठी टी शर्ट्स आणलेत. ती हातातल्या पिशव्यांमधून टी शर्ट्स काढत म्हणाली. काय गरज आहे का देविका? मी टी शर्ट घालत नाही माहितीये तुला. अरे ट्राय तर कर बघ, छान वाटेल. ठीके, नंतर करेन. चल बाहेर जेवून जा आता. नको, मी जाते घरी, मम्मी वाट बघत असेल माझी. दोघेही हायलमध्ये आले. तशी शिवानी त्यांच्या समोर उभी राहिली. ए, तू या खडूसची बहीण आहेस का? नाही, देविका रागाने म्हणाली, पाउटिंग फेस. तू पण त्याच्या सारखी खडूसच आहेस ना, म्हणून मला वाटलं त्याचीच बहीण आहेस. शिवानी हसत म्हणाली. देविकाला तिचा खूप राग आला होता. शिवानीने अजून काही म्हणू नये म्हणून विराज म्हणाला, अगं ती माझी फ्रेंड आहे तुझ्याच सारखी. तू पण कर बरं तिच्याशी फ्रेंडशिप. शिवानीने देविकाशी हात मिळवला. मग देविका निघून गेली. विराज तिला गेटपर्यंत सोडायला गेला. शिवानी बारीक तोंड करत मावशीला विचारू लागली, आता त्याची नवीन फ्रेंड आली तर तो माझ्याशी नाही बोलणार का? ती माझ्यापेक्षा बेस्ट फ्रेंड आहे का त्याची? अगं तसं नाहीये बाळा, तू जास्त बेस्ट फ्रेंड आहेस त्याची आणि तूच राहशील. चल लवकर जेवण संपव आता. मग थोड्या वेळात विराजही वर आला. तोपर्यंत शिवानी झोपायला सुद्धा गेली होती. मावशीने तिला गाणं म्हणून झोपवलं. दुसऱ्या दिवशी विराज लवकर उठला आणि शिवानीला उठवायला गेला. चला उठा, आज जॉगिंग करायला जायचंय. तो खिडकीचा पडदा बाजूला करत म्हणाला. जाना, झोपू दे ना खडूस. ती चादर आणखी अंगावर ओढत म्हणाली. असं म्हणून कसं चालेल, चल उठ बरं लवकर. त्याने थोडंसं पाणी तिच्या चेहऱ्यावर शिंपडलं. ती डोळे चोळत उठली. जा बाबा, नेहू पण असंच करायची, मी उठले नाही तर. तुम्ही दोघे पण खूपच दुष्ट आहात. असू दे, चल लवकर आवर. तिने उठून झोप उडण्यासाठी चेहऱ्यावर पाणी मारलं आणि आवरून घेतलं. विराज तिला जवळच्याच गार्डनमध्ये घेऊन गेला. ती जेवढं बाहेर फिरेल, माणसांमध्ये रुळेल, तसं तिच्या मनावर चांगले परिणाम होतील, हाच त्याचा तिला जॉगिंगला घेऊन जाण्यामागचा हेतू होता. मग दोघेही एकत्र जॉगिंग करू लागले. शिवानी थोडं स्लो धावत असल्यामुळे विराजही तिच्यासोबत स्लो धावत होता. थोड्या वेळात ती दमून एका बेंचवर बसली. मॅडम, एवढ्या लवकर दमलात? अजून अर्धा रस्ता पण नाही चाललोय आपण. खडूस, जा मग तूच एकटा, मी दमले. मला तर खूप भूक लागलीये, खायला दे ना काहीतरी. खाऊ, मी तर काही नाही आणलंय सोबत. येतो बघ, तिथे चहाची टपरी आहे. चल ना, चहा पिऊया तिथे. नको, असं रस्त्यावरचं काही खायचं नसतं. चल ना, काही होत नाही. तू टेस्ट करून बघ. तू कधीच असा चहा पिला नसणार बघ. शिवानी, असं चांगलं नसतं ग. किती अनहायजेनिक असतं ते. आपण घरी जाऊन बनवूया. गप तू खडूस, उगाचच डायरेक्टर सारखं बोलत जाऊ नकोस. तो काही बोलण्याआधीच शिवानी त्याचा हात धरून त्याला चहाच्या टपरी जवळ घेऊन गेली. दादा, 2 चहा द्या ना, ती चहावाल्याला आनंदाने म्हणाली. कॉमल नको, एकच द्या. विराज म्हणाला. का रे खडूस, घे ना तू पण. मला एकटीला प्यायला नाही आवडतं. नको मला, मी नाही पित. घे ना प्लीज. शिवानी रडवेला चेहरा करत म्हणाली. विराजने पाहिलं, आजूबाजूचे लोक त्यांच्याकडेच बघत होते. मग त्याचा नाईलाज झाला. ठीक आहे, 2 चहा द्या मग, विराज म्हणाला. तशी शिवानी हसून म्हणाली. येस, खडूस तयार झाला. 1 नंबरची नौटंकी आहे, विराज मनातल्या मनात म्हणाला. त्याने दोघांना चहा दिला. शिवानी हळूहळू खुंकर मारत चहा पित होती. विराज तिच्याकडे पाहत बसला होता. काय बघतोय? तुला दिलाय तो पिना, माझा मिळणार नाहीये हा. ती तिचा कप त्याच्यापासून लपवत म्हणाली. त्याने हसून मान हलवली. तो चहाच्या कपचं निरीक्षण करत होता. कप स्वच्छ दिसल्यानंतर मग तो वास घेऊन बघू लागला. तसा चहामधल्या वेलचीचा छान वास आला. मग त्याने कप तोंडाला लावला आणि चहाचा एक घोट घेतला. त्याला ती चव खूपच आवडली. त्याने कधीच इतका चवदार चहा पिला नव्हता. आधी कसातरी एक घोट घेऊन मग उरलेला चहा तसाच ठेवून देऊ असं त्याने ठरवलं होतं, पण इतका छान चहा पिऊन त्याला तो ठेवावा वाटला नाही. उलट शिवानीच्या आधी तो त्याचा चहा संपवून मोकळा झाला. बघितलं खडूस किती भाव खात होता आणि आता हावरटासारखं सगळं पिऊन मोकळा झाला. शिवानी त्याच्याकडे पाहत हसू लागली. तू पण लवकर संपव हा, नाही तर तुझा पण घेईन मी, विराज हसत म्हणाला. तो असं बोलल्यावर तिने पटापट घोट घेऊन चहा संपवून टाकला आणि रिकामा कप विराजला दाखवत त्याच्याकडे बघायला लागली. विराजला समजून गेलं. त्याने अजून 2 कप चहा मागितला. तसंही त्यालाही अजून हवाच होता. चहा पिऊन झाल्यानंतर दोघेही एका बेंचवर बसले होते. तेवढ्यात विराजला त्याचे ओळखीचे एक गृहस्थ दिसले. तो शिवानीला तिथेच बसायला सांगून त्यांच्याशी बोलण्यासाठी गेला. शिवानी तिथे आजूबाजूचं निरीक्षण करत होती. तिलाही खूप फ्रेश वाटलं होतं तिथे येऊन. तिथल्या लहान मुलांचा खेळ ती पाहत बसली होती. खेळता खेळता एका मुलाचा बायल रोडवर गेला. ती लगेच उठून बायल
आणायला गेली. तिने त्याला बायल दिला आणि त्यांच्यासोबत खेळत बसली. विराजने पाहिलं तर तिथल्या भेचवर ती नव्हती. तो खूप घाबरला. आजूबाजूला पाहिल्यानंतर त्याला ती मुलांसोबत खेळताना दिसली. तिला बघून त्याला बरं वाटलं. तो तिथेच तिला पाहत बसला. किती आनंदी होती ती खेळताना. लहान मुलांमध्ये ती पण अगदी लहानच दिसत होती. आजूबाजूचे लोक तिला पाहून हसत होते पण तिला त्याचं काहीच वाटत नव्हतं. विराज विचार करत होता, किती छान आहे तिचं जगणं. आपण नेहमी लोकांचा विचार करून आपल्याला जे करावंसं वाटतं ते करायला घाबरतो, पण ती कशी एकदम बिनधास्त, आपल्याच विश्वात रममाण. थोड्या वेळात ती दमून विराज जवळ आली. विराजने तिला पाणी दिलं. मग ते घरी जाण्यासाठी निघाले. अचानक शिवानीला रस्त्यावर एक ट्रक दिसला. तशी ती खूप घाबरली. तिचं डोकं गरगरायला लागलं. तिला विराजने सांभाळलं. विराज, बघ तो ट्रक आलाय, चल लवकर आपण जाऊया, माझ्या आईला वाचवायला हवं, ती घाबरत म्हणाली. शिवानी, हे बघ, तू पॅनिक होऊ नकोस, मी आहे ना, मी सगळं ठीक करेन, तो तिच्या गालांवर दोन्ही हात ठेवत म्हणाला. ती शांत झाली, पण घाबरलेलीच होती. त्याचा हात घट्ट पकडून ती चालत होती. सोमा, देविकाच्या बाबाचं विराजकडे लक्ष गेलं. तिकडे बघ, तो विराजच आहे ना, पण त्याच्यासोबत ती मुलगी कोण आहे? देविकाचे बाबा तिला विराजकडे बोट दाखवत म्हणाले. देविकाने पाहिलं. तिला शिवानीचा खूप राग आला. एक तर आपल्याला हिच्याबद्दल घरी सांगायचं नव्हतं, कारण डेड एक वेळ समजून घेतील, पण मायम अजिबात नाही. पण आता ही तर समोरच दिसली यांना, आणि तेही अशा अवस्थेत. शिट यार, कुठून सुचलं मला, आणि मायम डेडला सोबत घेऊन आले. आज दोघांना यायचं नव्हतं तरीही मीच हट करून आणलं जायगिंगला. मीच मूर्ख आहे. बहीण वगैरे अशी थापही मारता येणार नाही, कारण विराजच्या नातेवाईकांबद्दल ही दोघांना सगळं माहितीये. देविका मनातल्या मनात म्हणत होती, काय ग, काय विचारतोय डेड? कोण आहे ती मुलगी, तू ओळखतेस का? देविकाची आई म्हणाली. ते चला ना, आपण त्याच्याजवळ जाऊन बोलू. इथेच उभं राहून सांगू का? म्हणजे तुला माहितीये का तिच्याविषयी? चल मग ठीक आहे, देविकाची आई म्हणाली. ते तिघेही मग विराज जवळ गेले, तर शिवानीने त्याचा हात अजून घट्ट पकडला. देविका आणि तिच्या आईबाबांचंही लक्ष शिवानीने त्याच्या घट्ट पकडलेल्या हाताकडेच होतं. काय मग आज मायम डेड तुम्ही सुद्धा जायगिंगसाठी? त्याने त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी विचारलं. हो, देविकानेच हट केला म्हणून आलो, बाबा म्हणाले. मग थोडा वेळ कोणीच काही बोलत नाही हे पाहून देविकाच्या आईने सरळ विचारलं, विराज, ही मुलगी कोण? असा हात का पकडलाय तिने तुझा? आजूबाजूला कोण आहे कळत नाही का तिला? देविकाची आई नाराजीनेच म्हणाली. सोमा, काय ग तू, कळत नाही का तुला? असं विचारतात का? देविकाचे बाबा आईकडे रागाने पाहत म्हणाले. नाही डेड, त्यांचं बरोबर आहे, देविका सांगेल ना तुम्हाला सगळं. ही शिवानी, तिची तब्येत थोडीशी बिघडलीये आणि ती घाबरलीये म्हणून असा हात पकडलाय तिने माझा. खडूस, चल ना लवकर जाऊया घरी, माझं डोकं खूप जड झालंय. शिवानी डोक्याला हात लावत म्हणाली. आम्ही निघतो, देविका सांगेल तुम्हाला सगळं, बाय. कोणी काही बोलायच्या आधीच विराज तिला घेऊन पटकन पुढे निघून गेला आणि कारमध्ये बसून कार स्टार्ट केली. हा विराज पण ना स्वतः गेला बिनधास्त माझ्यावर सगळं टाकून, देविका सांगेल म्हणे. आता मायमला कोण समजावणार? देविका विचार करत होती. देविका, काय आहे हे सगळं? आईने रागातच विचारलं. ती विराजची पेशंट आहे शिवानी, आणि ती व्यवस्थित होईपर्यंत विराज सोबतच राहणार आहे. काय विराज सोबत? पण का? आई म्हणाली. मग देविकाने शिवानी बद्दल सर्व आईबाबांना सांगितलं. पण मी म्हणते, विराजला काय गरज आहे एवढा चांगुलपणा दाखवण्याची? एक तर फुकटात ट्रीटमेंट आणि राहायला पण त्याच्या सोबत. तू कशी काय परमिशन दिलीस त्याला यासाठी? ती त्याच्या घरी सोबत राहतेय हे जरा जास्तच नाही का? हे बघ, मला नाही वाटत यात त्याचं काही चुकलंय. उलट आपल्याला तर अभिमान वाटायला हवा, एवढा चांगला जावई मिळालाय. देविका, तू खरंच खूप लकी आहेस बघ, बाबा देविकाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. बाबांच्या बोलण्यामुळे देविकाला थोडा दिलासा वाटला. तुम्ही पण ना, हा जास्तीचा चांगुलपणा महागात पडेल बघ तुम्हाला, असं म्हणून देविकाची आई रागात पुढे निघून गेली. विराज शिवानीला घरी घेऊन आला. आताला मावशी घरी येऊन कामाला पण लागली होती. शिवानीला अस्वस्थ पाहून त्यांनी विराजला विचारलं. विराजने त्यांना सगळं सांगितलं. एवढं काय घाबरायचं बाळा, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, मावशी तिला जवळ घेत म्हणाली. शिवानीनेही त्यांना घट्ट मिठी मारली. थोड्या वेळात मग ती अंघोळ करून बाहेर आली. काय बनवलाय नाश्ता? शिवानीने मावशीला आनंदाने विचारलं. विराज तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. ती तर सगळं विसरून पूर्वीसारखी बोलायला लागली होती. विराजला बरं वाटलं. नाश्ता झाल्यावर शिवानी कागदाचे प्लेन बनवून उडवत बसली होती. मावशी, मला तर कधी कधी वाटतं की आपल्या घरी एक तरुण मुलगी नाही तर एखादी 10 वर्षांची लहान मुलगीच आलीये. तो शिवानीकडे पाहत हसत म्हणाला, ग्रीनिंग फेस. ए तू गप बस. हा, तसंही आपण किती मोठं झालोय एवढं, पण तू तर मला 50 वर्षाचा म्हाताराच वाटतोस. असं म्हणून ती हसायला लागली. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ अँड टाइटली क्लोज इज. का? कशामुळे? माझे केस पण नाही पिकलेत. हा, अनअम्युज्ड
फेस. मग खडूस आहेस ना, हे खायचं नाही ते खायचं नाही, असं हसायचं नाही हे सगळं तूच म्हणत असतो ना म्हणून. स्मर्किंग फेस. त्याचा काय संबंध बरं, जाऊ दे, मला थोडं काम आहे मावशी, जेवण झाल्यावर मला आवाज दे. तो रूममध्ये निघून गेला. पी तेवढ्यात दारावर बेल वाजली. मी बघते, असं म्हणून शिवानी धावत दार उघडायला गेली. कोणीतरी 40शीतले गृहस्थ आले होते. विराज आहे का घरात, त्यांनी विचारलं. हो आहे. तुम्ही कोण, शिवानीने विचारलं. मी डायरेक्टर पुरुषोत्तम क्षीरसागर. विराजशी बोलायचं होतं थोडं, त्याला बोलवाल का, ते गृहस्थ म्हणाले. हा थांबा हा. ती त्यांना आत न बोलावताच काहीतरी बडबडत विराजच्या रूममध्ये गेली. त्या गृहस्थांना वाटलं की ती विराजची होणारी बायको देविका असावी. काय मुली आहेत आजकालच्या, आत बसायला पण बोलावलं नाही. ते मनातच म्हणाले. ओए खडूस, बाहेर तुला भेटायला कोणीतरी डायरेक्टर. काय नाव होतं बरं त्याचं. ती डोक्याला हात लावून विचार करू लागली, पण तिला आठवेच ना. विसरले. थांब मी परत विचारून येते. आणि ती पुन्हा बाहेर गेली. विराजला तिच्या वेंधळेपणावर खूप हसायला आलं. तोही तिच्या मागे कोण आलंय ते बघायला गेला. नाहीये का विराज घरी, तिला एकटीला परत आलेलं पाहून त्यांनी विचारलं. आहे ना. तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही. मी विसरलेच, परत सांगा ना. तेच विचारायला आलेय. त्यांना तिच्या अशा वागण्यावर हसू आलं. विराजला कशी बरं आवडली असेल, थोडी बालिशच वाटते, ते विचार करत होते. डायरेक्टर पुरुषोत्तम क्षीरसागर, आता राहील ना आठवण, त्यांनी हसून विचारलं. ग्रीनिंग फेस. बापरे, एवढं मोठं नाव कोण ठेवतं बरं, थोडं छोटसं ठेवायचं ना, लक्षात राहील असं. तुम्हाला कोणता फायर्म भरताना तुमचं नाव कायल्म मध्ये पुरतच नसेल ना, असं म्हणून ती हसायला लागली. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. त्यांना काय बोलावं सुचलं नाही. विराज तर म्हणाला होता ती पण एक डायरेक्टर आहे, हिच्याकडे पाहून तर असं वाटत नाहीये, किती बालिशपणा करते, ते विचार करत होते. तेवढ्यात विराज पण बाहेर आला. अरे सर, तुम्ही या ना, आत या, विराज म्हणाला. ते आत आले आणि समोरच्या सोफ्यावर बसले. शिवानीही त्यांच्या समोर बसली. सर, आलेजच आलो होतो. तो मागच्या वेळेचा पेशंट तुझ्याकडे पाठवला होता, तो बरा झाला म्हणे, तर त्या संदर्भात थोडं बोलायचं होतं. माझ्याकडे अजून एक त्याच टाईपचा पेशंट आलाय, त्यासाठी थोडी तुझी मदत हवी होती. काय, तुम्हाला माझी मदत हवीये. मी तर ज्युनियर आहे ना सर, तो काहीसा नाराजीनेच म्हणाला. याच डायरेक्टरांच्या हाताखाली विराजने 2 वर्ष असिस्टंट म्हणून काम केलं होतं, पण त्याला ते मुळीच आवडतं नव्हते. ते त्याला सतत कमी लेखायचे. तू ज्युनियर आहेस, मला शिकवू नकोस, ही त्यांच्या तोंडात नेहमी असणारी वाक्य. एखादी केस आली आणि विराजने काही सुचवलं तर त्यांना ते पटतच नसायचं, म्हणून 2 वर्षातच त्याने त्यांच्याकडचं काम सोडून दिलं होतं. ज्युनियर असला तरी काय झालं, तुम्ही थोडा नवीन पद्धतीचा अभ्यास केलाय म्हणून तुम्हाला जरा जास्त ज्ञान आहे, त्यात काय विशेष आहे, ते उसणं हसू आणत म्हणाले. मदत हवीये तरी ॲटिट्यूड काही गेला नाही. विराज मनातल्या मनात म्हणाला. काय मदत करू शकतो मी तुम्हाला. तुझ्याकडे त्या पेशंटची फाईल असेलच ना, ती दे मला. अच्छा ठीके, मी फाईल घेऊन येतो. विराज फाईल आणण्यासाठी रूममध्ये गेला. मावशी त्या गृहस्थांसाठी चहा घेऊन आली. अहो कशाला चहा आणायचा लगेच, ते हसत म्हणाले. मावशी त्यांना नकोय तर मला दे, शिवानी म्हणाली. तुला दुसरा देते मीटर. हा पाहुण्यांसाठी आणलाय ना. मावशीने त्यांना चहा दिला आणि किचनमध्ये निघून गेली. तू देविका आहेस ना, त्यांनी शिवानीला विचारलं. नाही, मी तर शिवानी आहे. खडूसची बैस ओव्हरटाइम. ग्रीनिंग फेस. खडूस कोण बरं. विराज, तुम्हाला माहित नाही का मी त्याला खडूस म्हणते. मला कसं माहित असेल, पण खडूस नाव छान आहे हा, तो विराज खडूसच आहे तसा, ते हळूच म्हणाले. तुम्ही आल्यावर पण मी तुम्हाला नाव ठेवणार, तुमचं नाव खूप मोठं आहे ना म्हणून. तेवढ्यात विराज फाईल घेऊन आला, पण त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी तिथेच थांबला. अच्छा, काय नाव ठेवणार बरं, त्यांनी शिवानीला विचारलं. टकलू अंकल. तुमच्या डोक्यावर ना फक्त मागेच केस आहेत, वर केसच नाहीयेत. ती त्यांच्या अर्धवट टक्कल पडलेल्या डोक्याकडे पाहत हसू लागली. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ अँड कोल्ड स्वेट. त्यांना खूप राग आला, पण ते गप्प बसले. त्यांचा तसा चेहरा पाहून विराजलाही खूप हसायला आलं होतं, पण त्याने हसू थांबवून ठेवलं होतं. सर, ही घ्या फाईल. तो फाईल त्यांच्या हातात देत म्हणाला. त्यांनी लगेच ती फाईल घेतली आणि नाराजीने निघून गेले. ते गेल्याबरोबर विराज खूप हसू लागला. शिवानीला कळलंच नाही तो का हसतोय ते. एक खडूस एवढं का हसतोय तू, तिने विचारलं. तुला माहितीये शिवानी तू काय केलंस. आजपर्यंत त्यांना असं कोणीच तोंडावर म्हणालं नव्हतं. नेहमी तेच इतरांचा अपमान करत असतात. आज पहिल्यांदा त्यांची बोलती बंद झाली. आता कळलं असेल त्यांना. तो अजून हसत म्हणाला. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ अँड कोल्ड स्वेट. शिवानीला तो काय बोलतोय ते कळलं नाही, तरीही ती पण जोरजोरात हसू लागली आणि तिने टाळी मारण्यासाठी हात पुढे केला. विराजनेही तिला टाळी देत तो आणखी हसू लागला. मावशीला दोघांना असं हसताना पाहून खूप छान वाटलं. थोड्या वेळासाठी शिवानीच विराजची बायको असावी असं त्यांना वाटलं. काही वेळात मावशींनी त्यांना जेवायला दिलं. जेवण झाल्यानंतर विराजला काहीतरी आठवलं आणि तो रूममध्ये काहीतरी शोधण्यासाठी निघून गेला आणि बाहेर येऊन काहीशा रागातच शिवानीला विचारू लागला. शिवानी, तू माझ्या रूममध्ये गेली होतीस का.
तिने काहीच उत्तर दिलं नाही. ती तिच्या टेडी सोबत बोलण्यातच मग्न होती. काय विचारतोय मी, तू माझ्या रूममध्ये गेली होतीस का, तो जवळजवळ ओरडलाच. तशी ती दचकली आणि घाबरतच म्हणाली, हो का, काय झालं. तिथे टेबलवर फाईल ठेवली होती, त्यातले कागद कुठे आहेत. ती गप्पच होती. काय विचारलंय तुला, कुठे आहेत ते कागद. त्याने रागातच हातातली फाईल फेकली. तिने घाबरून विमान बनवलेल्या कागदांकडे बोट दाखवलं. तसा त्याचा रागाचा पारा आणखीन चढला. तुला अक्कल आहे की नाही, माहितीये किती महत्वाचे कागद होते ते, आणि तुला विमानं बनवायला तेच कागद भेटले का. एवढे न्यूजपेपर पडलेत घरात, ते घेता येत नाहीत का. सायरी, ती दोन्ही कान पकडत म्हणाली. हो, सायरी म्हणे. सायरी म्हटलं तर झालं का, तू कधी समजूतदार होणारेस. एवढं चाइल्डिश कोणी वागतं का. सहन करतोय तर जास्तच करायला लागलीस. आई वडिलांनी मेयनर्स नाही शिकवलेत का तुला, तो ओरडत म्हणाला. त्याला तशा अवतारात पाहून ती खूपच घाबरली आणि हुंदके देऊ लागली. एव्हाना त्याचा आवाज ऐकून मावशीही बाहेर आली. त्यांनी शिवानीला जवळ घेतलं. ती खूपच घाबरली होती. आता विराजच्या लक्षात आलं, आपण काय बोलून बसलो. त्याला त्याचाच खूप राग आला. शिवानीकडे पाहण्याचीही त्याची हिंमत झाली नाही. तो रूममध्ये निघून गेला. मावशी शिवानीला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. त्यांनी तिला समजावलं, विराजच्या कामाच्या बाबतीत असं काही झालं की त्याला खूप राग यायचा, मग समोरचा कोणीही असो त्याचा रागावर कंट्रोल राहत नसे. याचा अनुभव स्वतः मावशींनीही घेतला होता. थोड्या वेळात विराज शिवानीच्या रूममध्ये आला. मावशी रूममधून बाहेर निघतच होती. विराजने त्यांच्याकडे पाहिलं तसं त्यांनी नजरेनेच ती शांत झालीये असं सांगितलं. आता तो रूममध्ये गेला. शिवानी टेडी सोबत बोलत होती. त्याला पाहून तिने तिचा चेहरा दुसरीकडे वळवला आणि टेडीला सांगू लागली, टायम, आपण ना उद्या निघून जाऊया इथून. इथे खूप बेअर लोक आहेत, फक्त मावशीच चांगली आहे, दुसरी सगळी वाईट आहेत. आपल्यामुळे खूप त्रास होतो त्यांना, सहन करतात ना ते आपल्याला, मग आपण निघून जाऊ उद्याच, ते पण त्यांच्याशी कट्टी घेऊन. हा एक्सप्रेशनलेस फेस. सायरी, ग शिवानी, मला तसं म्हणायचं वरीड फेस. कट्टी घेतलीये मी, कोणाला आवाज गेला नाही का. आणि सायरी बिरी मलांगपॉय अनअम्युज्ड फेस. अगं खरंच चुकलं माझं, हे बघ मी कान पण पकडतो खूप. सायरी, तू जाऊ नकोस कुठे प्लीज. कन्फ्युज्ड फेस. फक्त कान पकडूनच नाही, उठा बशा पण. कॅड फेस विथ लुक ऑफ ट्रायम्फ. अच्छा ठीक आहे. तो कान पकडून उठा बशा काढू लागला. त्याला तसं पाहून ती हसायला लागली. हा बरं केलं माग, पण एका अटाईवर. स्माइलिंग फेस विथ ओपन माउथ. कोणती अट, न्यूट्रल फेस. तुला उद्या मला फिरायला घेऊन जावं लागेल आणि पूर्ण दिवस माझंच ऐकावं लागेल. मी जे सांगेन ते करावं लागेल. असं नको, तसं नको, करायचं नाही. हा, ती हसत म्हणाली. ग्रीनिंग फेस. कुठे फिरायला आणि काय सांगणार आहेस, पण तू न्यूट्रल फेस. ते सांगणार नाही. मान्य नसेल तर जा, मी नाही माफ करत. मी चालले तुझं घर सोडून. स्मर्किंग फेस. अच्छा मॅडम, जशी तुमची इच्छा. तो तिच्यासमोर दोन्ही हात जोडत म्हणाला. क्रमशः